इलेक्ट्रॉनिक मीडिया हो, प्रिंट मीडिया हो, सोशल मीडिया हो और वीडियो और हमारा जो मंडल है, हमारा जो कमिटी है, खासकर मुंबई में मुंबई वालों को और बाहर से कोने कोने से लोग दर्शन करने आते हैं। यहाँ सुंदर गलत जो मंदिर है, राजगढ़ है, हम हमेशा यहाँ पर करते आए हैं और एवं एक अच्छा जो इटली का है गुजरात का, वो लोगों को और गणेश भक्तों को देखने मिलेगा। और आप लोगों का सहयोग हम लोगों को बहुत साल से मिल रहा है और एक परिवार का ऐसा अपना बहुत लोगों से रिलेशन है। और ये बात भी जो अंधेरी का राजा का जो आप लोग ने घर घर देश भर विदेश भर तक पहुँचाया हुआ है, उसके लिए हम तन मन से आपका धन्यवाद करते हैं। और आजाद नगर सार्वजनिक उत्सव समिति का कमेटी का मैं इंट्रोडक्शन देना चाहूँगा। हमारा शैलेंद्र दादा फंसे है, वो हमारा कमेटी का प्रमुख मार्गदर्शक है। उनका गाइडेंस से पूरा हमारा मंडल डेकोरेशन वो हर एक काम उनका गाइडेंस से चलती है। और हमारा सेक्रेटरी है अशोक रानी सर, अध्यक्ष अशोक रानी सर, वो पूरा कोऑर्डिनेशन अपना सेक्रेटरी है विजय सावंत जी, ट्रेजरर है सुबोध चित्ती सर और हमारा आर्ट डायरेक्टर धर्मेश शाह सर है। ये पूरा यूनिटी एक अच्छा मुंबई को महाराष्ट्र में महाराष्ट्र जो लोग आते हैं यहाँ पे और देश विदेश से भी लोग यहाँ पर आते हैं हर गणपति में, कोई अच्छा गणपति का दर्शन और एक उत्सव यहाँ पर धूमधाम से मनाया जाता है। कि मुंबई में बॉम्बे परेल लालबाग वो साइड में जो गणेशोत्सव होता है, उस अगर सबब में हम लोग देखते हैं तो अंधेरी का राजा को उसी तरह गणेशोत्सव का यहाँ पर तैयारियां जुलूस निकलती है, जुलूस शुरू से वो आगमन हो या विसर्जन हो और पूरा गणपति के जो यहाँ पे लोगों को 5 दिन 4 से 5 दिन ज्यादा दिन यहाँ पर दर्शन करने को मिलते हैं। क्योंकि पूरा बप्पा अनंत चतुर्थी का दिन विदाई होता है, जो अंधेरी का राजा जो है इनका विदाई संकष्टी को यहाँ से विदाई होती है, विसर्जन तो दूसरा दिन दोपहर को होता है। तो मैं चाहूँगा अभी अपना धर्मेश भाई से अपना जो डेकोरेशन है, आर्ट डायरेक्टर डेकोरेशन है उसका पहले इंट्रोडक्शन तो करने दें। क्या कर रहे हैं? आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने स्वागत करतो। आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती उपनगरामध्ये अंधेरीच्या राजाचं सातत्याने गेल्या 60 वर्षापासून आयोजन करीत आहे। यंदाचा आमचा हिरक महोत्सव आहे। आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने हा गणेशोत्सव साजरा करताना आम्ही विविध गोष्टींचं भान ठेवतो। माझे सर्व सहकारी मंचावरील आपल्याला विस्ताराने सर्व गोष्टीचं या ठिकाणी आपल्याला माहिती देतील। आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती फक्त गणेशोत्सव नव्हे तर उत्सव समिती गणेशोत्सव नवरात्र उत्सव, यंदाचा आमचा नवरात्र उत्सवाचं सुद्धा हे 60वं वर्ष आहे। दहीहंडी असेल, दिवाळीची पहाट असेल, शिवजयंती असेल, हे सर्व सण आम्ही या ठिकाणी साजरे करतो। आणि या सणामध्ये फक्त आझादनगरचेच नव्हे तर संपूर्ण अंधेरी पश्चिमचे लोक या आमच्या सणामध्ये सहभागी होतात आणि उत्सवाची शान वाढवतात। 1966 साली सुरू झालेला हा गणेशोत्सव
अतिशय लहान प्रमाणात होता. खरं म्हणजे आझादनगर ही इंडस्ट्रियल कॉलनी आहे आणि या कॉलनीमधील सर्व कामगारांनी एकत्र येऊन प्रथम गोल्डन टोबॅकोचे असतील, मग एक्सेलचे असतील, स्पेशल स्टीलचे असतील, अशा विविध कंपन्यांचे कामगार ह्या विभागात राहतात आणि त्यांनी ह्या कामगारांनी आणि त्यांच्या एम्प्लॉयरनी म्हणजे त्यांच्या मालकांनी या गणेशोत्सवाला खूप मदत केली आणि सुरुवात केली. प्रथम 5 दिवसाचा, मग 7 दिवसाचा, मग अनंत चतुर्दशीपर्यंत असा हा गणेशोत्सव साजरा केला जात होता. दिवसेदिवस माणसं वाढली, कार्यकर्ते वाढले आणि उत्सवाला एक वेगळं असं एक वळण मिळालं. अंधेरी पश्चिममधला हा पहिला गणेशोत्सव आणि त्यामुळे हे अंधेरीच्या राजाची विसर्जन जे आहे ते विसर्जन संपूर्ण अंधेरीमध्ये, त्यावेळेला आम्ही अंधेरी गाव म्हणायचो, त्या पूर्ण गावामधनं हे विसर्जन होतं. त्र्याहत्तर साली आपल्या सगळ्यांना माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा दुष्काळ पडला आणि त्यावेळेला संपूर्ण मुंबई शहरामध्ये एक कामगारांमध्ये असंतोष होता. भाववाढीची झळ पूर्ण जनतेला पोचत होती. अशा वेळेला आणि आमच्या ह्या कॉलनीमधील 2 कंपन्यांचे म्हणजे गोल्डन टोबॅको असेल, स्पेशल स्टील असेल, या दोन्ही इमारतींमध्ये, दोन्ही कंपन्यांमध्ये संप होता. त्यावेळेला लोकांनी देवापुढे साकडं घातलं, अंधेरीच्या राजापुढे, आणि सांगितलं की हे सगळं व्यवस्थित होऊन द्या. पुढल्या वर्षी आम्ही अनंत चतुर्दशी नव्हे तर आम्ही त्याला बाप्पाचं विसर्जन संकष्टीपर्यंत आम्ही वाढवू. आणि आपल्या सर्वांना ज्ञान असेल की 74 साली भरपूर पाऊस पडला, हे सगळे संप वगैरे सगळे मिटले होते आणि आम्ही देवाकडे साकडं घातल्याप्रमाणे त्या वर्षीपासून आजतागायत या मूर्तीचं विसर्जन संकष्टी चतुर्थीला होतं. जरी संकष्टी चतुर्थीला आमचं विसर्जन होत असेल तरी आमची जी पूजेची मूर्ती आहे त्याचं विसर्जन आम्ही अनंत चतुर्दशीला करतो आणि नंतर मग 4 दिवसांनी संकष्टीला ह्या गणपतीचं आम्ही विसर्जन करतो. लाखो भाविक ह्याच्यामध्ये सामील होतात आणि अंधेरीच्या राजाचं आयोजन करत असताना आम्ही सर्व सामाजिकसुद्धा कार्याकडे आम्ही लक्ष ठेवत असतो. जसा कधी दुष्काळ पडला महाराष्ट्रात, देशात दुष्काळ पडला, काही अडीअडचण आली, काही संकटं आली, जसं मध्यंतरी करोना येऊन गेला, अशा वेळेला सरकारच्या सगळ्या सूचना आम्ही ज्या तंतोतंत त्याचं पालन केलं होतं, नुसतं पालन केलं नाही तर त्याच्यामध्ये थोडासा आर्थिक हातभार सुद्धा आम्ही सरकारला आम्ही त्यावेळेला आमच्या मंडळाच्या वतीने केला, हातभार लावला. कोरोनामध्ये पहिलं डोनेशन जे असेल ते पर्यंत आमच्या अंधेरीच्या राजाकडनं गेलं. त्यावेळेला मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब होते. त्याच्या आधीसुद्धा ज्या वेळेला 2005ला ज्यावेळेला मुंबई शहरामध्ये पूर आला आणि त्यावेळेला जे नुकसान झालं त्यावेळेलासुद्धा आमच्या अंधेरीच्या राजाचे सर्व कार्यकर्ते त्यांनीसुद्धा त्यावेळेला त्या संकटसमयी मुंबईकरांची साथ दिली. डेकोरेशन करतानासुद्धा आम्ही एक प्रथा पाळतो की एखाद्या चांगल्या देवळाची नामांकित देवळाची आम्ही प्रतिकृती या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. पालीच्या गणपतीपासून, बल्लाळेश्वरापासून आम्ही सुरुवात जी केली आहे ती आज साळंगपूरच्या कष्टभंजन हनुमानापर्यंत आम्ही या ठिकाणी पोचलो आहोत. आणि हे यंदाचं वर्ष हनुमानाचं विशेष असल्यामुळे
आम्ही यावेळेला हनुमानाचं देवळाची निवड केली आणि गेले अनेक वर्षापासून घरचा कार्यक्रम आहे, आपलं मंडळ आहे, अशा परीने भावना ठेवून या देखाव्याची रचना करणारे आमचे धर्मेश शाह दरवर्षी आमच्याबरोबर येतात, देवळाची निवड करतात. आता हे यंदाचं जे देऊळ आहे ते आम्ही 2 वर्षापूर्वी बघून आलेलो आहोत, त्यांच्या परवानगीसुद्धा आम्ही घेतो. तर हे जे काही देखावा केलेला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मला वाटतं धर्मेश शाहने आपल्याला दिली तर ती मला वाटतं जास्ती उचित ठरेल. मी हा माईक त्यांच्याकडे सुपूर्द करतो. खूप आणि मला सगळ्यांना माहीत असेल तसं सुवर्ण जयंतीमध्ये पण आम्ही अंधेरीच्या राजामध्ये अंबेधाम टेम्पल म्हणून आम्ही मंदिरची प्रतिकृती बनवली होती. ती पण भरपूर मोठी आणि भरपूर डिटेलिंगमध्ये होती आणि ती प्रतिकृती पण 5 ते 6,000 स्क्वेअर फूटमध्ये बनवली होती. त्या हिशोबानेच हिरक महोत्सव आहे, त्यामुळे आम्ही ह्या महोत्सवमध्ये 60व्या वर्षामध्ये कुठलं तरी व्यवस्थित मोठं मंदिर जे सगळ्या भक्तांना नाही त्यांना इकडे येऊन त्याची प्रतिकृतीची फिलिंग्स वगैरे भेटेल त्या हिशोबाने आम्ही वेगवेगळे मंदिर आम्ही व्हिजिट करत होतो आणि समिती वगैरे आम्ही बसतो आणि सगळे जे मंदिर आम्ही व्हिजिट करतो त्याची समीक्षा करतो आणि त्यानंतर आम्ही डिसाईड केला की हिरक महोत्सवमध्ये आम्ही सारंगपूरचं जे हनुमान मंदिर आहे ज्यामध्ये सगळ्यांची सारंगपूरमध्ये आणि आमच्या अंधेरीच्या तिकडे पण सगळ्यांची मानता पुरी होते आणि ह्यामध्ये पण नवसाला पावराला राजामध्ये पण तसे होतं. तर आम्ही हिरक महोत्सवामध्ये स्पेशलमध्ये हनुमान मंदिरच्या प्रतिकृती बनवण्याची प्रयत्न केलेली आहे. आता आमच्याकडे दुसऱ्या सार्वजनिक महोत्सवामध्ये जेवढी जागा असते त्यापेक्षा बरीचशी मोठी जागा आमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे परिसर पण मोठा आहे आणि आतमध्ये जी व्यवस्था आहे ते पण मोठी आहे. यावर्षी आम्ही 5 ते 5,500 स्क्वेअर फीटच्या मंदिरचा परिसर बनवलेला आहे आणि नेहमी आम्ही काय करतो जे मंदिरची आम्ही व्हिजिट करतो त्याची प्रतिकृती आणि त्याची प्रतिकृतीची जे टेक्निक असते ते इंडोरमध्ये कसं काय सेट करता येतं त्याची आम्ही प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी कृष्णमंजन हनुमानमध्ये मी कोणी बघितलं असेल किंवा युट्यूबवर बघितलं असेल तर आतमधलं परिसर हुबहू आम्ही तिकडे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्यामध्ये कृष्णमंजन हनुमानजीमध्ये ओरिजिनल मंदिर जे आहे त्यामध्ये एक मोठा हनुमानजीचा स्टॅच्यू उभारण्यात आला आहे. ते 3 वर्षापूर्वी आला होता. त्या आम्ही समिती वगैरे बसतो आणि त्याची USB करून हनुमानची जी प्रतिकृती आहे ती आम्ही 32 फुटाची इकडे बनवलेली आहे आणि पूर्ण परिसरमध्ये जेवढी मोटरी वगैरे आम्ही वापरतो ते सगळं FRP आणि स्टील असतं. त्यामुळे पर्यावरण लक्षात ठेवून सगळी वस्तू आम्ही रियूज रिपीटेडली करतो आणि हे पर्यावरणामध्ये आम्ही लक्ष देतो. थर्मोकोलचा युसेज किंवा दुसरं कुठलंही युसेज जे आम्ही पर्यावरणाला जे हानी होतो तसे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही वापरत नाही. आता हे परिसरमध्ये आम्ही जेव्हा जसं सांगितलं 2 वर्षापूर्वी आम्ही व्हिजिट केलं होतं. व्हिजिट केल्यानंतर आमचे पूर्ण टीम असते, फॅब्रिकेटर असतात, डिझायनर असतात, ते सगळं बसतं आणि वेगवेगळे 2 ते 3 ऑप्शन वगैरे करतो आणि त्यानंतर आम्ही समिती बरोबर बसतो आणि एक फायनल लेआउट फायनल करतो आणि त्या हिशोबाने सगळे पीसेस वगैरे डिटेलिंग करून पूर्ण रेडी करतो आणि ते गोल्ड करून नंतर त्याची मातीने आम्ही मोल्ड बनवतो आणि त्यानंतर मोल्ड बनवून त्यानंतर FRP आम्ही स्ट्रक्चर वगैरे बनवतो. आता ह्या वर्षी पण आम्ही 5,000 फूटचं मोठं मंदिर त्या सारंगपूरचं आम्ही हवेत प्रतिकृती बनवली आहे. त्यामध्ये झुमरही ठेवलेला आहे आणि USB मध्ये जे गणपती बाप्पा आमचे आहेत त्याची जे पाठमधली जे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही बघितलं ते गोल्डन फ्रेम आहे. ते म्हणजे जे सारंगपूरमध्ये अत्यंत प्रशंसनीय आणि उल्लेखनीय आहे ते सेम हुबहू आम्ही इकडे पण बनवली आहे. तर जेव्हा आम्ही अनावरण करू ते तुम्ही बघा आणि तुम्हाला पण छान लागणार आणि प्रत्येक सुंदर बनवलेली आहे तसं आहे. आणि
त्यानंतर मी साहेबांना भेटून म्हणजे अभी वो तापना से अजून तुझं आहे ना 2 नंबरला ड्रेस कोड हां बोलून टाक ना धर्मेश शाह यांनी देखाव्यासंबंधी आणि इतर अनेक गोष्टी, जशी आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं इथे कुठेही वापर करत नाही, पर्यावरणाची काळजी घेतो, त्याचप्रमाणे अनेक गोष्टी ज्या आहेत, ज्या पोलीस खात्याच्या आमच्या सूचना आहेत, त्याचप्रमाणे इतर व्यवस्था ज्या आहेत आमची, त्या व्यवस्थेसंबंधीची सर्व माहिती आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक राणे हे देतील. नमस्कार. मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की 60वं वर्ष आहे आपलं मंडळाचं, तर गेली 6 महिने आम्ही आमचे जे मार्गदर्शक आहेत त्याच्या अंडर मार्गदर्शनाखाली दर आठवड्याला मंगळवारी मीटिंग घेऊन 60वं वर्ष कशा रीतीने जे भाविक येतात त्यांची सुरक्षा काय करावी याबद्दल त्यांच्या गायडन्सने आम्ही आयोजन यावेळी केलेलं आहे. यावेळी जो परिसर आहे, मंडप आहे, त्यामध्ये 40 CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यानंतर अग्निशामक म्हणजे आग वगैरे लागली तर त्यासाठी 32 अग्निशामक सिलेंडर आम्ही मंडपात त्याचप्रमाणे परिसरामध्ये आपण ठेवलेले आहोत. त्यानंतर मंडपामध्ये त्यानंतर VIP गेट आणि भाविकांची लाईन यामध्ये काही झाले तर प्रत्येक व्हॉलंटियरला आम्ही 20 वॉकी टॉकी देण्यात आलेली आहे, जेणेकरून प्रत्येकजण एकमेकाच्या संपर्कात राहील आणि काय झालं तर तिकडे मग तो वॉकी टॉकी ज्याला मेसेज मिळेल ते तिकडे जातील. त्याचप्रमाणे आम्हाला दरवर्षी आंबोली पोलीस स्टेशन असेल, DN नगर पोलीस स्टेशन असेल, वर्सोवा पोलीस स्टेशन असेल यांचं चांगलं सहकार्य मिळतं. त्यांच्यासाठी आम्ही इथे आमच्या मंडळाच्या मैदानाच्या बाहेर बूथ बांधतो आणि यावर्षी त्याची सोय केलेली आहे. जे भाविक येतात आणि पावसाळा असल्यामुळे जे भाविक येतात त्यांच्यासाठी आम्ही रांगेसाठी शेडही बांधलेली आहे, जेणेकरून त्यांना पावसाचा त्रास होणार नाही. त्यानंतर आमचे जे एक VIP गेट, त्यानंतर जे गणेश जनरल पब्लिक असते त्यांचा एक गेट, असे मिळून 3 गेट आहेत. तर 3 गेटला आमचे मेटल डोअर डिटेक्टर ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला चेकिंग करण्याकरता 4 हँड मेटल डिटेक्टर ठेवण्यात आलेले आहे. आणि पूर्णपणे आम्ही भक्तांची सुरक्षा कशी होईल याकडे लक्ष देऊन आम्ही काम करतो. आमचे स्वतःचे 250 ते 300 व्हॉलंटियर आहेत. त्यानंतर पोलिसांची मदत असते आणि हे सर्व करत असताना आम्ही भक्तांची ही काळजी म्हणजे त्यांना पाण्याची सोय करणे म्हणजे लाईनीमध्ये वगैरे तेही आम्ही करतो. आणि दुसरं सांगायचं झालं तर FSI म्हणजे सुरक्षा सेफ्टी अशी एक महाराष्ट्रामध्ये कमिटी आहे, ऑर्गनायझेशन आहे. तर गेली 15 वर्ष ते जे मंडळ रजिस्टर आहेत त्यांच्याकडे फॉर्म भरतात, त्यांचं ऑडिट करतात आणि त्यामधून ते एक मंडळ सिलेक्ट करतात. तर गेली 10 वर्षे आम्ही त्यांचं पहिलं किंवा दुसरं प्राइज आम्ही कंटिन्यू घेतो आहोत. आणि ते ज्या सूचना करतात म्हणजे त्यामध्ये सगळे म्हणजे जे येतात तिथे ऑडिट करायला, त्यामध्ये पोलीस आहेत, तज्ज्ञ असतात, ते आम्हाला मार्गदर्शन करतात की हे असं झालं पाहिजे, ते हे पाहिजे. त्यांनी पॉईंट सांगितलेला की असेंब्ली पॉईंट पाहिजे, म्हणजे काही झालं तर लोकांनी कुठे जमायचं त्यासाठी तुम्ही एक असेंब्ली पॉईंट ठेवला पाहिजे. तर असे काही त्यांच्या सूचना असतात ते आम्ही दरवर्षी पाहतो आणि त्यामुळे दरवर्षी आम्हाला फर्स्ट प्राइज मिळतं. आणि याही वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेचसे जे काही त्यांनी आम्हाला गायडन्स केलं होतं ते आम्ही इथे आटोकाट प्रयत्न केलेला आहे करायचं. आणि भाविकांची भक्तांची सुरक्षा हे पहिलं आम्ही त्याच्यावर लक्ष देतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही या पद्धतीने भाविकांची सोय केलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल
की यंदा सरकारने महागणेशोत्सव म्हणून या उत्सवाची एक वेगळी ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा महागणेशोत्सव जो महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून साजरा होणार आहे, त्यात आमचा मंडळाचा सुद्धा सहभाग आहे. या मंडळाच्या वतीने जी सरकारने करोडो रुपयाची मदत या गणेश किंवा खर्च या गणेशोत्सवात करणार आहे, जसं दहीबावकर जे आपले समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक मागणी केली आहे, अशी अनेक छोटी मोठी मंडळं आहेत. त्या मंडळांना राज्य सरकारने महागणेशोत्सव म्हणून साजरा करत असताना मदत करावी, कारण अनेक लहान मोठी मंडळांना पैशाची आर्थिक चणचण यावेळेला भासते. तर त्यांनी मागणी केली आहे की अशा मंडळांना मदत करावी. आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीसुद्धा अशा लहान मोठ्या मंडळांना मदत करण्यासाठी म्हणून सरकारने मदत करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो. आमच्या मंडळाच्या अध्यक्षांनी आपल्याला सर्व सुरक्षता आम्ही कशी काळजी घेतो यासंबंधी माहिती दिली. पण ह्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा आम्ही भक्तांची काळजी घेतो, आमच्या कार्यकर्त्यांची काळजी घेतो आणि यासंबंधीची सर्व माहिती आमच्या मंडळाचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या सर्व बाबीवरचं विवेचन आपल्यासमोर ठेवावं. आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीच्या मूर्तीचे ही जी मूर्ती आहे या मूर्तीचं आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ही मूर्ती कायम एकसारखीच असते आणि या मूर्तीचा साचा आम्ही बनवून घेतला आणि त्यामुळे आता ज्या पद्धतीने आमची मूर्ती असते तीच मूर्ती कायम तशीच राहील. ती पुढे सुद्धा आमची जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा तीच मूर्ती पुढे वापरतील. त्याचा साचा आम्ही आमच्याकडे ज्या वेळेला मूर्तिकार मूर्ती बनवतात साचा आम्ही पुन्हा आमच्याकडे आणतो. त्यामुळे आमची ही जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये आम्ही कोणताही बदलाव करत नाही. आणि आमचं वैशिष्ट्य अजून एक असं आहे की आम्ही कोणाची कॉम्पिटिशन करत नाही. म्हणजे गणपतीच्या बाबतीमध्ये आमची कॉम्पिटिशन नसते. आम्ही की बाबा काय आपण ते करतात म्हणून आपणही करावं अशी काही आमची कधी भावना नसते. पण आपण मुंबई शहरासाठी भाविकांना एक काहीतरी वेगळं द्यावं या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करत असतो. मला वाटतं सगळ्यांचं बोलून झालं आहे आणि आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील या आमच्या मंडळाच्या उत्सवानिमित्त तर आपण विचारू शकतो. की आमच्या मंडळाकडे ही मूर्ती देणगीरूपी देण्यासाठी म्हणून अनेक भक्तांनी आमच्याकडे विचारणा केली आणि त्यामध्ये सामान्य व्यक्तीपासून असामान्य व्यक्तीसुद्धा ह्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते, मागणी करत होते. पण आम्ही शेवटी निर्णय घेतला की आझादनगरमध्ये राहणारे जे कोण व्यक्ती असतील त्या लोकांची एक यादी काढली आणि एक चिठ्ठी टाकली आणि याच्यामध्ये 101 वर्ष पर्यंत म्हणजे आज 60वं वर्ष आहे, 101 वर्षापर्यंतचं बुकिंग मूर्तीचं झालेलं आहे. तर आपण त्याची नोंद घ्यावी. गेल्या वर्षी विसर्जनाच्या वेळेस जरा गडबड झालं तर यावेळेस काय काळजी घेणार उत्सव समुद्र घेणार विशेष? यावेळेला जे विसर्जन समितीचे जे लोक आहेत, मानवी गल्ली मंडळ आहे ते, त्यांच्याशी आम्ही 1-2 महिन्यापूर्वी बैठक घेतली. त्यांना सूचना केल्या की लहान लहान मुलं विसर्जनासाठी त्यांचे जातात वरती आणि मग बोटीवरती ऑफलोड होतात, म्हणजे एका बाजूला जातात.
हे सगळं निरीक्षण आम्ही केलं, पोलिसांनी केलं आणि त्यांना सक्त सूचना दिल्या आहेत की यावेळेला बोटीवर जाणाऱ्यांची यादी पोलिसांकडे द्यावी आणि तेवढीच माणसं त्या बोटीवर जातील. आणि ह्याच्या पलीकडे आम्ही जाऊन सांगतो की आमच्या आझादनगर उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्या सगळ्यांना सांगितलं की वर्सोवामध्ये एकदा मूर्ती पोहोचली आणि मांडवी गल्लीच्या त्या हद्दीत गेली की त्यांच्या हातात सुपूर्द करून त्यांची विसर्जनाची पूर्ण जबाबदारी त्यांनी घ्यावी आणि आमचा एकही कार्यकर्ता त्या बोटीत जाणार नाही असं यावेळेला आम्ही त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत. आमची खूप इच्छा आहे हे सगळं करण्याची आणि आम्ही करतो सुद्धा. मगाशी बोलताना राहून गेलं की आम्ही गुणगौरव समारंभसुद्धा विद्यार्थ्यांचा करतो. आमच्या वसाहतीमधील मुलांना त्यांच्या गुणांना उत्तेजन मिळावं म्हणून त्यांच्या सातत्याने स्पर्धा घेतो. आम्ही जे काही साहित्य आमच्याकडे डोनेशन म्हणून येतं, आता आमच्याकडे एक तुला आहे, त्या तुलामध्ये काही लोक वह्या देतात, म्हणजे शालूकी ज्या वस्तू देतात किंवा अजून कपडे देतात, त्या वस्तू आम्ही गरीब मुलांकडे आम्ही पोचवतो. जे आदिवासी विभाग आहेत वाडा आणि त्या जवळच्या भागामध्ये तेथे आम्ही जातो, तिकडे जाऊन आम्ही वाटप करतो त्यांना काय लागेल ती. आणि हा जो हॉल आहे, हा हॉल आमचं उद्दिष्ट एवढंच होतं की गरिबांना, कारण इथे हॉल मिळणं फार मुश्किल झालं आहे. एक छोट्या कुटुंबाला, गरीब कुटुंबांना या ठिकाणी लग्न समारंभ आणि करता यावं म्हणून हा अतिशय कमी किमतीमध्ये आम्ही त्यांना देतो. आणि जर समजा कधी एखादी आता समजा ब्रह्मकुमारी वगैरे अशा ज्या संस्था आहेत त्यांना काही करायचं असेल, काहीतरी योगा असेल, इतर काही गोष्टी असतील, तर त्यांना आम्ही हा हॉल मोफत उपलब्ध करून देतो. त्यामुळे तिथेही सेवा होते आणि एखाद्या कुटुंबाची खरोखरच परिस्थिती गंभीर असेल आणि त्यांना भाडं परवडत नसेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण विचार करतो, निर्णय घेतो आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. यंदाचं हिरक महोत्सव आपण चांगलं म्हणालात की त्यासाठी, आणि यावेळेला आम्ही सरकारकडे परवानगी मागितली आहे धर्मादाय आयुक्ताकडे की आम्हाला शिक्षणासाठी वेगळा निधी उभं करण्याची परवानगी द्यावी. का होतं की ITचा नियम असा आहे की तुम्ही जेवढे जमा करता ते 85% तुम्ही खर्च करायचे, नाहीतर तुम्हाला टॅक्स भरायला लागेल. मग त्यावेळेला आम्ही काय करतो, आम्ही त्यांना तीच विनंती करतो की आम्ही पैसे आमच्यासाठी नाही ठेवत आहे, पुढे या गणेशोत्सव सातत्याने चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा म्हणून तो आम्ही निधी ठेवतो. जसं आता 50व्या वर्षी आम्ही निर्णय घेतला की 60व्या वर्षासाठी आपण एक निधी जमा करायचा. यंदाच्या वर्षी आम्ही निर्णय घेतला आहे की 75 वर्षासाठी आपण निधी जमा करायचा. कारण दिवसेंदिवस वर्गणी हा जो प्रकार आहे हा बंद. आम्ही वर्गणीसाठी सहसा कोणाकडे जात नाही, कॉलनीमध्येच जातो. तर त्यामुळे ते पैसे राहावे, त्याचं व्याज मिळेल आणि त्याच्यामध्ये आपला गणेशोत्सव होईल, अशा पद्धतीने आमची एक दूरदृष्टीपणाची आम्ही भूमिका ठेवलेली आहे. म्हणून मी मगाशी बोललो की अनेक मंडळं बंद होण्याच्या मार्गावरती आहेत आणि जी मदत आता जी 44 कोटी मला वाटतं खर्च करत आहे त्यावेळेला, आकडा चुकीचा असेल तर माझी माहितीप्रमाणे सरकार करतं आहे. तर अशा वेळेला छोट्या मंडळांनासुद्धा आपण मदत केली पाहिजे. खर्च खूप वाढला आहे, देखावा असेल, मंडप असेल, खूप इतरही गोष्टी आहेत आणि भाविक जे आहेत ते भाविकांची संख्या वाढते आहे, पण आर्थिक जो भार आहे तो उभारण्याची ताकद मंडळांकडे नाही आहे. तर आमचा विचार आहे, आम्ही तर सरकारकडे किंवा महापालिकेकडे आम्ही मागणी केली होती की आम्हाला एक समोर एक हॉल होता, तो आम्हाला त्या म्हणजे डायलिसिससारखी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आम्हाला करता येईल आणि म्हणून आम्ही मागणी केली, पण ती मागणी आमची मान्य झाली नाही. पण अशी एखादी जागा जर आम्हाला मिळाली तर नक्की डायलिसिस किंवा मेडिकल लोकांना मदत करण्यासाठी, हल्ली फिजिओथेरपी आणि अशा गोष्टीसाठी हॉल लागतो, तर आम्ही इथे देऊ. पण अजून अशी जर जागा मिळाली तर आम्ही योग्य ती किंमत भरून हा मेडिकल संबंधीचा कार्यक्रम घ्यायला आमची तयारी आहे. सुरक्षाचा एक विषय होता, आपले जेवढे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना आपण अग्निशमन दलाचे प्रशिक्षण हे त्यांना दिलेलं आहे का? ॲक्च्युली आमच्या मंडळामध्ये असं प्रत्येकजण एक डिपार्टमेंट टीम आहे. नागरिक जे आहे तिथे आमचा एक
नागरिक आहे, रहिवासी आहे, तो स्वतः अग्निशमन दलामध्ये आहे. त्यानंतर रिलायन्समध्ये विवेक सावे म्हणून आहेत, त्यांनी फायर फायटिंगचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. तर आमचे जे व्हॉलंटियर आहे ते गणेश उत्सवाच्या 2-3 दिवस अगोदर आम्ही त्यांना म्हणजे प्रात्यक्षिक देतो की कशा पद्धतीने ते इक्विपमेंट वापरलं गेलं पाहिजे, काय गर्दी झाली तर काय केलं पाहिजे. तर या पद्धतीने 2 दिवस अगोदर आम्ही आमच्या प्रत्येक व्हॉलंटियरला त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. CPR ट्रेनिंग दिली, पुन्हा CPR ट्रेनिंग पण घेतली जाते. नानावटीमधून टीम येते आणि ती आमच्या म्हणजे जे कार्यकर्ते आहेत, व्हॉलंटियर आहेत, त्यांना CPR ट्रेनिंग पण दिली जाते. आपण फायर मार्शलची पण आपण नियुक्ती केलेली आहे का यामध्ये? फायर मार्शल म्हणजे आम्ही म्हटलं तर आमच्या कॉलनीमध्ये फायर फायटर आहे, तर तो नाही म्हटलं तरी इकडे जातो सुट्टी घेऊन. म्हणजे आम्ही बोलतो ना की 15 दिवस प्रत्येक जण आज सुट्टी घेऊन, ऑफिस असेल तर ऑफिस बंद करून इथे सेवा करतो. सेलिब्रिटी यावेळेस कुठून अपेक्षित आहे? कारण राजा आणि सेलिब्रिटी एक समीकरण आहे. जो पहला दिन है यहाँ पर ये बार वो सेलिब्रिटी लाइन अप हुआ है, कम से कम 10-12 सेलिब्रिटी पहला दिन ही आ गए. जैसे अर्चन पूरन सिंह है, रणवीर सिंह है, और बड़े लिस्ट यहाँ पर है मेरे पास. जो दंगल टीवी है उसका पूरा टेलीकास्ट यहाँ पर दर्शन देने वाले हैं. तो ये पूरा पहले दिन एक बार बॉलीवुड यहाँ पर दिखेगा और सब दर्शन करने के लिए आएंगे. और पूरा जो 15 दिन का फेस्टिवल है, जो डायमंड जुबली ईयर, उसका पूरा आनंद जरूर से लेंगे. क्योंकि पूरा आप देखेंगे अंधेरी का राजा का परिसर पर स्पेशल लाइटिंग पूरा 60 साल का हिसाब से डाला हुआ है. और ये लाइटिंग पूरा मुंबई में एक मशहूर विषय होगा चर्चा के लिए. और प्रश्न है अंधेरीच्या राजा के 60 साल पूरे होने की खुशी. नक्कीच आम्ही राजसाहेबांना सुद्धा पत्रिका पाठवलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो की ह्या वेळेला आम्हाला मंडळाला शुभेच्छा देताना आपण बघितलं असेल की आदेश बांदेकरांनी स्वतः बल्लाळेश्वरला जाऊन तिकडनं आमच्या मंडळाला शुभेच्छा दिल्या. तशाच प्रियांका चोप्रांनी सुद्धा US मधनं आम्हाला शुभेच्छा पाठवल्या. काय तर मी इथे तुम्हाला दाखवू शकतो. मैं प्रियंका चोपड़ा आप सबको हार्दिक शुभकामनाएं भेज रही हूं. परत चालू करतो पहिल्यापासून. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला आदेश बांदेकरांची पण मिळालं असेल. प्रियांकाचे तुम्हाला क्लिपिंग येणार. हे सगळं जे आहे हे आम्ही आणि स्वतःहून देतात, आम्हाला स्वतःहून फोन करतात, ते येतात. जसे आता जॉय मुखर्जींच्या मिसेस आहेत, त्यांनी मला आज फोन केला होता. ते म्हणाले की मलासुद्धा यायचं आहे. आणि मग ते नाव सांगितलं नाही कोणाला घेऊन यायचं आहे, पण त्यासुद्धा सेलिब्रिटीज लोकांना घेऊन येणार आहे. तर असं एक भक्तांमध्ये आणि आमच्याकडे एक वैशिष्ट्य असं आहे, सेलिब्रिटी असो किंवा सामान्य गणेश भक्त असो, प्रत्येकाला आम्ही मूर्तीच्या चरणस्पर्श आम्ही करून देतो. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आमच्या इन्स्ट्रक्शन आहेत, अजिबात धक्काबुक्की करायची नाही, मूर्तीचं संरक्षण फक्त करा, कोण त्याच्यावर पडणार नाही हे बघा, बाकी कोणाला एकालाही धक्का लागता कामा नये. आणि जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे 40 CCTV आमचे त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. आम्ही स्वतःसुद्धा 24 तास त्याच्यावरती लक्ष ठेवून असतो. आमच्या प्रत्येकांच्या जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये ते सगळं CCTVचं जे शूटिंग आहे ते आम्हाला दिसत असतं. म्हणजे कुठून ना कुठे कोण ना कोणतरी बघतं की कोण जर गैरप्रकार करत असेल तर अशा लोकांना आम्ही लगेच बाहेर करतो. परंतु आता मुलं जी आमच्याकडची आहेत, ते कार्यकर्ते जे आमच्या बरोबर आहेत, ते आता ट्रेन झाले, त्यांना माहिती आहे की आपले सिनियर आपल्याकडे बघत आहेत आणि त्यामुळे ते सुद्धा वागणूक तशी करतात. आणि त्यामुळेच आम्हाला आंबोली पोलीस स्टेशन असेल किंवा इतर कोणतेही पोलीस जे डिपार्टमेंट आहे ते आम्हाला सातत्याने एक शिस्तप्रिय आणि एक चांगला गणेशोत्सव तुम्ही साजरा करता म्हणून आम्हाला बक्षीस मिळत असतं. तर म्हणजे ह्या ट्रॉफी आम्ही इथे लावणार होतो, आज ट्रॉफ्या खाली आहेत.
परंतु तसं जसं फायरचं मिळतं तसंच आम्हाला पोलीस डिपार्टमेंटचं आणि त्याचं आम्हाला अतिशय कौतुक आहे की डिसिप्लिन म्हणून जे मंडळाला आम्हाला जे हे पारितोषिक मिळतं त्यातच सगळं आलं. त्याचप्रमाणे मला म्हटलं होतं की प्रत्येक टीम आमच्याकडे आहे. डॉक्टर सुद्धा आमच्या कॉलनीमधूनच आहे आणि सांगायला आनंद होईल की पंतसाहेबांची कन्या जी युकेला असते ती सुद्धा इथे 15 दिवस सेवा करण्यासाठी आलेली आहे आणि ती इथे सेवा देणार आहे. आमचं आरोग्य हे सगळं व्यवस्थित असतं. ॲम्ब्युलन्स क्वेश्चन